संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी गोंधळ घातल्याबद्दल निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभेच्या 146 खासदारांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आलेली आहे। उद्या मोदी सरकारमधल्या दुसरी टर्ममधलं शेवटचं बजेट सादर होणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। नव्या संसदेमध्ये संसदेचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरुवात होईल। तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या वेळी गोंधळ घातलेल्या 146 खासदारांवरचं जे निलंबन आहे ते सुद्धा मागे घेण्यात आलंय। दुसऱ्या टर्ममधलं हे शेवटचं बजेट असणार आहे मोदी सरकारचं, त्यामुळे यामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या हे शेवटचं बजेट सादर होणार आहे आणि आजपासून या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। सोमेश कोलके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। सोमेश, आज सकाळी 10:15 वाजता कदाचित पंतप्रधान सुद्धा पत्रकारांशी बोलतील। हे अधिवेशन किती महत्त्वाचं आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने? हे अधिवेशन आता या लोकसभेचं आणि लोकसभेचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे आणि त्यानंतर लोकसभा विसर्जित होईल व आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत। स्वाभाविक मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प तो इंटरिम असेल, पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही, परंतु इंटरिम अर्थसंकल्प असला तरी सुद्धा तो निवडणुकीच्या आधीचा आणि शेवटचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे। निवडणुकीनंतर संपूर्ण विस्तृत अर्थसंकल्प पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या वतीने सादर केला जाईल, पण सध्या उद्याच्या दिवशी एक इंटरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि यापूर्वीची जी पद्धत आहे त्यानुसार आधी इंटरिम अर्थसंकल्पाचं अधिवेशन एक स्वतंत्रपणे आणि नंतर मग मध्ये काही वेळ जाऊ दिल्यानंतर मग विस्तृत आणि डिटेल अधिवेशन हे वेगळं घेतलं जातं। ही जी नवी पद्धत गेल्या 10 वर्षातच मोदी सरकारच्या काळातच सुरू झाली होती। तर त्याच अनुषंगाने आता इंटरिम बजेटचं जे सेशन आहे ते आजपासून सुरू होत आहे। गेल्या अधिवेशनामध्ये आपल्याला सर्वांना आठवतं की मोठ्या प्रमाणावर खासदार निलंबित झाले होते, खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। त्या सगळ्यांचं निलंबन जवळपास मागे घेण्यात आलंय। जे काय म्हणजे अनेकांचं निलंबन हे केवळ त्या अधिवेशनाच्या उरलेल्या काळापुरतं होतं आणि ज्यांचं निलंबन त्यापेक्षा जास्त काळाकरिता होतं त्यांचंही मागे घेण्यात आलंय। त्यामुळे हे खासदारही या अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकतील। विरोधी पक्ष इंडिया आघाडी म्हणून काही समान भूमिका ठरवणार का? गेल्या अधिवेशनामध्ये इंडिया आघाडी म्हणून एक भूमिका ठरवणं आणि ती भूमिका निभावणं हे सर्व विरोधी पक्षांना शक्य झालं होतं। यावेळी मात्र गेल्या काही दिवसात घडामोडी घडल्यात, मग त्या ममता बॅनर्जींची घोषणा असो किंवा मग नितीश कुमारांनी इंडियामधून बाहेर पडणं असो, या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील पक्ष हे सगळे एक समान काही भूमिका ठरवून त्यानुसार त्याचं कार्यान्वयन हे या अधिवेशनादरम्यान करणार का, आपली एकजूट दाखवणार का, हा देखील एक प्रश्न महत्वाचा असेल। सोमेश, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।